नमस्कार, सुनीता's किचन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला खानदेशी पद्धतीने पुरणपोळी, खानदेशीच पद्धतीने कटाची आमटी कशी करतात ते दाखवणार आहे. त्यासाठी घेतली इथे मी 2 वाट्या डाळ. वजनाने म्हणाल तर ती 300 ग्रॅम आहे. आपण डाळ आता 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. आज मी कुकर मध्ये डाळ शिजवणार आहे, म्हणजे झटपट आपलं पुरण तयार होऊन जाईल. मी ज्या वाटीने डाळ घेतली त्या वाटीने 4 वाट्या पाणी घेते. आपली 2 वाट्या डाळ आहे. 5वी वाटी आपल्याला डाळीचं पाणी लागणार आहे आमटी करायला. त्यासाठी ह्या 5 वाट्या मी इथे पाणी घेऊन घेतले. थोडीशी हळद, म्हणजे आपलं पुरण छान पिवळं दिसेल. छान त्यामध्ये 2-3 चमचे तेल. तेलामुळे डाळ लवकर शिजते. आता आपण हा कुकर गॅसवर ठेवून घेऊ. मी झाकण ठेवून पाणी उकळून घेतलं. आता आपण ती भिजवलेली डाळ घालून घेऊ. मी डाळ फक्त पाणी उकळेपर्यंत ठेवली. आपण डाळ जर जास्त वेळ पाण्यात भिजवली तर मग आपल्याला पाणी शिजायला कमी लागतं. पण मी 10 मिनिटासाठी डाळ भिजवली. वरती इतकं पाणी आपलं जवळजवळ 1 इंचापर्यंत. आता आपण झाकण लावून घेऊ. 1 शिट्टी जोरात गॅसवर व 3 शिट्ट्या हळू गॅसवर करून घ्या, म्हणजे डाळ खूप छान शिजली जाते. त्या डाळीच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण आमटीचा मसाला भाजून घेऊ. इथे आमटीसाठी घेतल्या 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, थोडेसे खोबरे व 2 छोटे कांदे कापून घेतले, कोथिंबीर. आता आपण हा मसाला भाजून घेऊ. इथे माझा तवा तापलाय. आधी आपण खोबरे भाजून घेऊ. आपण आता खोबरं काढून घेऊ. त्यावर कांदा टाकून भाजून घेऊ. कांदा भाजताना त्यात थोडं तेल घालायचं, म्हणजे कांदा लवकर होतो. आपला कांदा सुद्धा भाजत आला. त्यात आता आपण आलं आणि लसूण टाकून घेऊ, म्हणजे तो पण छान भाजला जाईल. मी गॅस बंद करून देते. माझ्या कुकरच्या 4 शिट्ट्या होऊन गेल्या. आता मी गॅस बंद करते. आता आपला कुकर थंड होतोय तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊ. त्यासाठी घेतले इथे मी 4 वाट्या पीठ. आपली 2 वाट्या डाळ आहे. पण पीठ भिजवण्याच्या आधी आपण आपली जी मैदा गाळण्याची गाळणी असते, आपण तिच्याने पीठ गाळून घेणार आहोत. म्हणजे वरती जो कोंडा राहतो तो काढून टाकू. त्या कोंड्यामुळे पोळी फाटण्याची शक्यता असते आणि थोडी कडकही येते. असं पीठ गाळल्यामुळे पीठ अगदी मैद्यासारखं होतं. आता आपण पीठ मळून घेऊ. त्यासाठी घेतली इथे मी चिमूटभर हळद, चवीप्रमाणे मीठ. मीठ जास्त सुद्धा घेऊ नका, नाही तर पोळी वातड होते. कमी झाली तर पोळी फाटते. 2-3 चमचे तेल. आता आपण पाणी टाकून पीठ भिजवून घेऊ. हळदीवर पाणी टाकल्यामुळे हळद सगळीकडे लागते. कणिक भिजवून तयार झाली माझी. आता आपण याला तेलाचा हात लावून घेऊ. पुरणपोळीला कणिक थोडी सैलच असावी, म्हणजे पुरणपोळी खूप छान नरम येते. अगदी तुम्ही 9 शिट्ट्या असल्या तर थोडी कडक भिजवली तरी चालते. इथे कणिक आता आपण आपलं पुरण तयार होईपर्यंत ओल्या कापडाने झाकून घेऊ, म्हणजे आपल्या कणकेला पापडी येणार नाही वरतून. इथे आता आपला कुकर थंड झाला. डाळ शिजली का ते बघून घेऊ आपण. किती छान डाळ चिप होते. त्यात थोडंसं आमटीसाठी पाणी सुद्धा राहिलंय. आता आपण ते पाणी निथळून घेऊ. जर तुम्हाला वाटलं आमटीसाठी पाणी कमी राहिलं तर यात गरम पाणी टाकून तुम्ही अजून डाळ उकळून घेऊ शकता. आपलं किती पाणी निघालं. थोडीशी आमटीला डाळ वाटून घातली तर आमटी खूप छान घट्ट होते आणि खानदेशात अशाच प्रकारे आमटी करतात. आम्ही थोडीशी त्यातली डाळ काढून घेतली.
हे पाणी सुद्धा आपण बाजूला काढून ठेवू. मी आता त्याच कुकरमध्ये पुरण शिजवून घेते. इथे आपली 2 वाट्या डाळ होती, तर वाटीने मी 2 वाट्या गूळ घेतला. मी अर्धी वाटी गूळ व अर्धी वाटी साखर सुद्धा घेऊ शकतात. आणि वजनाने म्हणाल तर 300 ग्रॅम आपली डाळ होती आणि 250 ग्रॅम मी गूळ घेतला. हे अगदी परफेक्ट माप आहे. आपण असे सराटा फिरवून थोडीशी डाळ मॅश करून घेऊ, म्हणजे चाळणीवर डाळ लवकर होते. आता आपण गॅसवर कुकर ठेवून देऊ. आता आपण पुरण ढवळून घेऊ. पुरण गचकवत असताना सारखं ढवळत राहायचं, नाही तर गोळामुळे पुरण खाली लागू शकतं. मी गॅस जोरातच ठेवली आहे. जोरात गॅसवर लवकर पुरण आटून येतं. पहा किती पातळ झालं आपलं पुरण. आता छान गचकायला सुद्धा लागलं. पुरण सुरुवातीला पातळ होतं आणि नंतर त्याला घट्टपणा येत चालतो. गूळ साखर आपण जे घातलेलं असलं त्याचं पाणी होतं आधी. मी इथे गॅस जोरातच ठेवली आहे. पहा आपल्या पुरणाला आता थोडा घट्टपणा आला. तरी अजून आपल्याला 5-6 मिनिटांसाठी त्याला आटवून घ्यायचंय. पुरण गचकवण्यासाठी जाड बुडाचंच भांडं घ्यायचं, म्हणजे पुरण खाली लागत नाही. मी ज्या कुकरमध्ये डाळ शिजवली तोच कुकर घेतला पुरण गचकवायला. पुरण झालं हे कसे ओळखायचे, तर आपला जो सरोटा आहे तो ह्या पुरणामध्ये ठेवून बघायचा. तो खाली पडला म्हणजे समजायचं अजून आपलं पुरण झालेलं नाही. पुरण झाल्यावर तो सरोटा बरोबर उभा राहतो. किती घट्टपणा आला. अजून याला मी 3-4 मिनिटांसाठी गचकवून घेते. पहा आता आपलं पुरण किती छान घट्ट झालं. आता आपण अजून सरोटा ठेवून बघू. सरोटा बरोबर उभा राहिला. आता आपण ह्या स्टेजला गॅस बंद करून देऊ. माझ्याकडे ही पुरणाची गाळणी आहे, त्यावर आता आपण पुरण करून घेऊ. पुरण गरम गरम असतानाच करा, म्हणजे लवकर होतं. आपण असं गाळणीवर पुरण घेऊन घेऊ. तुम्ही ग्लासाने वगैरे एका सपाट भांड्याने किंवा असं सरोट्याने सुद्धा करू शकतात. पहा किती छान बारीक पडतंय आपलं पुरण. मी इथे पुरणाच्या गाळणीवर करून घेतलं. तुमच्याकडे जर पुरण यंत्र असेल तुम्ही त्याच्यावर सुद्धा करू शकता. आणि पुरण यंत्र व गाळणी सुद्धा नसली तर आपण गूळ टाकण्याच्या आधी आपली जी डाळ असते ती मिक्सरमध्ये आधी बारीक करून घ्यायची, म्हणजे ती छान अगदी मऊसूत बारीक होते. आणि नंतर गूळ घालायचा. मी अशा प्रकारे सर्व पुरण बारीक करून घेतलं. पुरण म्हटलं तर जायफळ आलंच. छान आपण थोडंसं जायफळ किसणीवर बारीक करून घेऊ. जायफळामुळे चव खूप छान लागते पुरणाची. अर्धा चमचा विलायची पावडर. आता आपण हे सर्व एकजीव करून घेऊ. जायफळाचा असा छान वास सुटलाय. आपलं पुरण पातळ सुद्धा झालं नाही आणि घट्ट सुद्धा नाही. आता पुरण आपण असंच थंड होऊ देऊ. गरम गरम पुरणाच्या पोळ्या येत नाहीत, त्या लगेच फाटून जातात. तोपर्यंत आपण आमटीचा मसाला करून घेऊ बारीक. इथे आपण ज्या वस्तू घेतल्या त्या बारीक करून घेऊ. खोबरं, अद्रक, लसूण, कांदा. आधी हे बारीक करू आणि नंतर मग डाळ बारीक करू. आपलं पुरण थंड होतंय तोपर्यंत आपण आमटीला फोडणी देऊन घेऊ. तेल तापलं म्हणजे आपण त्यात चटणी घालून घेऊ. इथे मी घेते 3 चमचे चटणी. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या, कमी जास्त. 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला. आता आपला वाटलेला मसाला घालून घेऊ.
आपण जी आमटीसाठी डाळ काढून ठेवली, आता ती सुद्धा मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊ. आपला मसाला इथे कलसून तयार झाला. बाकी किती छान तेल सुटलं. तर यामध्ये मी गरम केलेलं पाणी घालते. कोणत्याही भाजीला थंड पाणी घालू नये. व आता मी जी डाळ वाटून घेतली ते मिश्रण सुद्धा टाकून घेऊ. चवीप्रमाणे मीठ. तुम्हाला आमटी जशी आवडत असेल तशी तुम्ही घट्ट पातळ करू शकता, पण आमच्याकडे जरा घट्टच खातात. मी जी डाळ वाटली होती त्यातली थोडी डाळ काढून घेतली आमटीमध्ये, मग ती डाळ खूप छान लागते. आता आपण आमटीला उकळी येऊ देऊ. पहा इथे आपली आमटी किती छान गदगते. तेल सुद्धा किती छान सुटलं. घट्टपणा सुद्धा भरपूर आला. खानदेशात शक्यतो घट्टच आमटी खातात. तयार झाली आपली खानदेशी पद्धतीने झणझणीत अशी कटाची आमटी. आता आपण गॅस बंद करून देऊ. पहा इथे आपल्याला कणिक भिजवून 1 तास झाला. ओला कपडा असल्यामुळे त्याच्यावर पापडी वगैरे काहीच आली नाही. आता आपण अजून थोडा तेलाचा हात लावून कणिक मळून घेऊ. आता चांगली 3-4 मिनिटांसाठी कणिक छान मळून घ्या, म्हणजे पोळी छान येते. तुम्हाला जर कडक वाटत असेल तर थोडं तुम्ही पाणी लावून घ्या. माझी कणिक बरीच नरम झाली आहे. आपली कणिक 4-5 मिनिटांसाठी मळून सुद्धा झाली. इथे मी तुम्हाला पुरण दाखवते किती सॉफ्ट झालं. मी आता तुम्हाला पुरणाचा गोळा करून दाखवते. असा आपण पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि आपण मोदक करतो त्याप्रमाणे काठाला बारीक व मध्ये जाडसर ठेवायचं. आपण जेवढं पीठ घेतलं त्यापेक्षा जास्त पुरण घेऊ शकतो आपण. आम्ही इथे थोडं शिल्लकच घेतलं. पण जर तुम्ही अगदी नवशिक्या असल्या, पहिल्यांदाच पुरणपोळी करत असल्या तर पुरण कमी घेतलं तरी चालेल. हे पुरण असं दाबून घ्यायचं आणि हे गोळा असा करत चालायचा, म्हणजे पुरण सगळीकडे भरलं जातं. वरती जर शिल्लक कणिक असली तर ती काढून घ्यायची, नाही तर तिथल्या तिथे दुमडवून घ्यायची. अशी काढून घ्यायची आणि नंतर हा गोळा असा करायचा. आता हा गोळा हातावर घेऊन थोडासा असा करून घ्यायचा, म्हणजे ते पुरण सगळीकडे चाललं जातं काठांपर्यंत. मी इथे पुरणपोळीला लावायला गव्हाचेच पीठ घेतले. तुम्हाला वाटलं तुम्ही तांदळाचे पीठ सुद्धा घेऊ शकता. खानदेशात तर बऱ्याच भागात बाजरीचं पीठ घेतात, पण आज माझ्याकडे बाजरीचं पीठ नाही म्हणून मी गव्हाचंच पीठ घेतलं. पोळी लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायची आणि आधी तर तिचे काठ लाटून घ्यायचे. पुन्हा थोडंसं पीठ टाकायचं. पोळी उलटवून दोघं बाजूंनी लाटायची, नाहीतर एक बाजू जाड राहते आणि एक बाजू बारीक राहते. आपलं पूर्ण काठापर्यंत पुरण आलंय. पहा आता आपण जी बाजू बंद केली आहे ती खालून टाकून घेऊ ताव्यावर. पोळी टाकल्यावर गॅस जोरात करा थोड्या वेळ. आपल्या पोळी कशी थोडी थोडी फुगते, तिचा कलर सुद्धा बदलला. मी इथे पोळीवर थोडं तूप टाकून घेते. तुम्हाला वाटलं तुम्ही तेल सुद्धा टाकू शकता. कडेकडेला तूप टाकून घेऊ. कशी पोळी फुगते आपली. पहा किती छान कलर सुद्धा आला पोळीचा. उलटून घेऊ. पहा किती छान फुगली आपली पूर्ण पोळी फुगली. आपली पोळी झाली. आता आपण काढून घेऊ. मी इथे ताटावर कापड ठेवून घेतला, म्हणजे आपल्या पोळीला घाम येणार नाही. अशा प्रकारे आता मी पोळ्या करून घेते. पोळी फोडून दाखवते. पहा किती पूर्ण काठापर्यंत पुरण आलंय. छान मस्त पुरणपोळीवर साजूक तूप घ्यायचं. तयार झाली आपली खानदेशी पद्धतीने अगदी मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी, झणझणीत अशी कटाची आमटी.
नक्की करून बघा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.